नमस्कार, जय महाराष्ट्र. मी शिवकुमार समाजविश्व या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मोठ्या प्रतीक्षेनंतर आपल्या मराठी भाषेला, आपल्या मायबोलीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. खरंच ही बातमी आनंद देणारी आहे. अभिजात भाषा समितीचे सर्व सदस्य, समितीचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर आणि केंद्र सरकार या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. या निमित्तानं कवी कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्य देवतेची विनवणी 1996 साली सकाळमध्ये प्रसिद्ध झालेली कविता आहे. त्या कवितेमधल्या 4 ओळी आपण बघूयात. परभाषेत ही फा पारंगत, ज्ञान साधना करा तरी, माय मराठी मरते इकडे, परकीचे पाय चेपू नका. भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे, गुलाम भाषिक होऊनी आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका. असं कवी कुसुमाग्रजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्ही दुसऱ्या भाषाही शिकल्या पाहिजे, पण सोबतच आपली माय मराठी इकडे मेली नाही पाहिजे. त्यासाठी आपण काम केलं पाहिजे. ती भाषा आपल्या वापरात असली पाहिजे, लिहिण्यात असली पाहिजे, तिचा प्रचार प्रसार ती जास्तीत जास्त पोचली पाहिजे. तर असं त्यांना याच्यामधून सांगायचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण मराठी बोलतो कारण आपली मातृभाषा आहे आणि आपल्याला ती ओघानेच येते. मात्र अनेक जण शिक्षण घेतात, शिकतात आणि त्यानंतर मग इतर भाषा पण आपण शिकतच असतो. मराठीसोबत हिंदी आहे, इंग्रजी आहे, तर त्या भाषा बोलायला लागतात. जेव्हा 2 मराठी माणसं भेटतात त्यावेळेस मराठीमधून संवाद साधता येतो, आपल्याला बोलता येतं. आणि भाषा हे शेवटी काय संवाद साधण्याचं माध्यम आहे. तर त्यामुळे आपण त्यासाठी जिथं गरज आहे तर त्या ठिकाणी मराठी म्हणजे इतर भाषा वापरणं आणि नियमितपणे मग आपण आपली मराठी भाषा वापरणं, बोलणं हे खरं तर आपल्याला हे समजलं पाहिजे, आपण केलं पाहिजे. पण आपण ते करत नाही. अनेक वेळा असं होतं की आपण स्वतःहून काहीतरी दाखवण्यासाठी म्हणा तसं तर आपण दुसऱ्या भाषा वापरतो. कदाचित ते मीही असेल. म्हणजे प्रत्येकालाच ते हे लागू होतं की मोजकेच जण असतील की जे कटाक्षानं मराठी वापरतात आणि म्हणजे दुसऱ्या भाषेबद्दल तुम्हाला तिरस्कार आहे असं वगैरे नाही, काही नाही आहे. तर आपली भाषा जी आहे, आपली जी म्हणतो मायबोली आहे, तर तिचा आपण म्हणजे वापरातून तिचा सन्मान ठेवणं तर ते गरजेचं असतं. 2004 साली डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर संस्कृत आहे, मल्याळम आहे, कन्नड आहे आणि ओडिया भाषा आहे. तर अशा एकंदरीत 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला गेला होता. आणि त्यानंतर आता मराठीसह प्राकृत आहे, पाली आहे, पुन्हा बंगाली आहे, आसामी आहे. तर या 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे. तर हा अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळं काय फरक पडतो? अभिजात भाषा म्हणजे काय? तर अभिजात भाषा म्हणजे क्लासिकल लँग्वेज, म्हणजे जी अखंडपणे मागच्या 1000-2000 वर्षापासून म्हणजे ती वापरात आहे. साहित्याची एक श्रेष्ठ भाषा आहे. तर असं त्याकडे बघितलं जातं. आणि त्या भाषेमध्ये मूळ ग्रंथ निर्मिती आहे. म्हणजे लेखन आहे तर ते अनुवादित नाही, त्या भाषेतलं ओरिजिनल आहे. त्याचे ताम्रपट आहेत, शिलालेख आहेत, जुनी भाषा आहे. त्याचं साहित्य तेवढं समृद्ध आहे. ती भाषा बोलली जाते एखाद्या प्रदेशात, एखाद्या राज्यामध्ये. तर ह्या सगळ्या ह्याच्यावरून ती भाषा म्हणजे श्रेष्ठ असल्याचं सिद्ध होतं. आणि त्याचीच मग आपण म्हणजे राज्याकडून आलेली शिफारस असेल तर त्या शिफारसीचा विचार करून साहित्य अकादमी त्यावरती पूर्ण अभ्यास करते. जे तुम्ही भाषा समृद्ध आहे आणि अभिजात भाषेचा दर्जा मागताय तर ते सिद्ध होण्यासाठी जे निकष आहेत तर ते पूर्ण होतात का हे बघितले जातात. आणि त्यानंतरच अभिजात भाषेचा एखाद्या भाषेला दर्जा दिला जातो. तर आज घडीला अधिकृत भाषा ज्या आहेत तर त्या संविधानातलं 347 हे कलम आहे. तर त्यानुसार अधिकृत भाषेचा दर्जा दिला जातो. राष्ट्रपती देऊ शकतात. आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळ तो निर्णय घेऊ शकतं. त्यासाठी साहित्य अकादमीकडून शिफारस आली पाहिजे. आपल्या मराठीच्या बाबतीत जर बघायचं म्हटलं तर रंगनाथ पठारे नावाची ही समिती नेमली होती. या समितीने हे काम होतं की आपल्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचं. तर ह्या समितीतले सर्व सदस्य तसेच समितीचे अध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर यांचं खरंच मनापासून आभार मानतो. कारण त्यांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नाला आज फळ मिळालेलं आहे. आणि बरं आता बघूयात की अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळं एखाद्या भाषेला काय फायदा मिळतो. तर सर्वात पहिला म्हणजे की केंद्र सरकारकडून त्या भाषेच्या प्रचारासाठी, ती भाषा आणखी वाढण्यासाठी 250 ते 300 कोटी रुपयाचं दरवर्षी म्हणजे मानधन म्हणा रक्कम दिली जाते. आणि त्या रकमेच्या माध्यमातून मग ग्रंथालय असो किंवा
त्या भाषेतील पुस्तक निर्मिती असो, विद्यापीठातील अभ्यासन केंद्र असोत, तर त्या भाषेचा जास्तीत जास्त भाषा पोचली जाईल, आणखी समृद्ध कशी होईल यासाठी काम करता येण्यासाठी सर्व निधी दिला जातो. तर असं एकंदरीत अभिजात भाषेचा दर्जा दिल्यामुळे ती भाषा आणखी समृद्ध होण्यासाठी मदत मिळत असते. तर खरंच आज आनंदाचा क्षण आहे की आपल्या मराठीला सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. क्लासिकल लँग्वेज म्हणून आता ती ओळखली जाणार आहे. एकूण अधिकृत 22 भाषा आहेत, तर त्यात 11 भाषा आता अभिजात भाषा झालेल्या आहेत. तर खरंच ही मराठी माणसांसाठी, मराठी भाषिकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि आपण आपल्या स्वतःच्या आपल्या परीनं सुद्धा मराठीसाठी योगदान देण्याचा प्रयत्न करूयात. मी स्वतः मराठी संहिता लेखक आहे, तर मराठीमधून जे काही आपल्याला जेवढं शक्य होतं आहे तेवढं आपण लिहिण्याचा, बोलण्याचा, जास्तीत जास्त पोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जसं आपण इंग्रजीमध्ये इंटरनेटवर काहीतरी शोधतो तर पटकन आपल्याला मिळतं, मराठीमधून ते मिळत नाही, कारण ते मराठीमध्ये तेवढं आपण तिथं टाकलेलं नाही इंटरनेटवरती. तर ते जास्तीत जास्त आपण त्या ठिकाणीसुद्धा आपला मराठीचा प्रेझेन्स वाढवण्याचा प्रयत्न करूयात. मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून खूप सारी माहिती आपल्याकडे आहे संघटित, पण ती जास्तीत जास्त आणखी पोचली पाहिजे सर्वांपर्यंत. त्यासाठी आपण प्रयत्न करूयात. शासनसुद्धा आता प्रयत्न त्यासाठी करणार आहे, कारण तशी भरीव त्यांना आर्थिक मदत पण मिळणार आहे. जिथं गरज आहे तिथं आपण इतर भाषांचा वापर करूयात आणि जिथं गरज नाही आहे तिथं आपली मराठी, आपली लहानपणापासून जी बोलत आलो आहे, जी आपल्या आतून येते, म्हणजे आपण बोललेले जे भाव आहेत ते आपले आतले स्वतःचे असतात एकदम आणि ते नॅचरल असतात, तर ते पोचतातही चांगल्या पद्धतीनं आणि व्यक्त होण्यासाठी म्हणतात ना की आपली मायबोलीपेक्षा दुसरी कुठली मोठी भाषा नाही आहे. तर आपण ही खरंच भाषा समृद्ध करण्याचा प्रयत्न करूयात आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय हिंद.